नमस्कार मंडळी. तर ही डिश बघून सांगा बघू की ही काय आहे, ही रेसिपी काय आहे. आज आपण मस्त माझ्या आवडीच्या रस शेवया बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण शेवया घेणार आहोत. तर ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत. तर जवळपास बघा आपण 2 ते 3 वाट्या शेवया घेतलेल्या आहे. त्याच्यासाठी आपण 3 ग्लास पाणी तापवायला ठेवलेलं आहे. त्यावरती आता झाकण ठेवून उकळी आणायची आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण शेवया टाकणार आहोत. आमच्या विदर्भात उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनात हा बेत हमखास ठरलेला असतो. हातावर केलेल्या सूत शेवया, नाहीतर निगुतीने केलेले सरगुंडे किंवा अशा प्रकारच्या साच्यात बनवलेल्या शेवया, तर त्या उकळून मस्त मोकळ्या मोकळ्या शिजवल्या जातात. तर शिजवताना यामध्ये तेल किंवा तूप टाकायचे, जेणेकरून हे शेवया मोकळ्या मोकळ्या होतील. तर आपण बघत आहात की शेवया मस्त मोकळ्या मोकळ्या शिजत आहेत. रेसिपी एकच असली तरी ती खाण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. जसं की आता पुरणपोळीसोबत आंब्याचा रस खाल्ला जातो, काही ठिकाणी रसपुरी, काही ठिकाणी पीठ पोळ्या आणि रस खाल्ला जातो, तर काही ठिकाणी साध्या पोळ्या आणि रससुद्धा केला जातो आणि खाल्ला जातो. तर अशा प्रकारचा हा बेत असतो. तर आमच्या भागामध्ये सहसा शेवळ्यासोबत रस खाल्ला जातो. तर कधीकधी आपण दुधासोबतही शेवळ्या खातो, परंतु आंब्याच्या सीझनमध्ये हे शेवळ्या रसासोबतच खाल्ल्या जातात. तर आता शेवळ्या मस्त शिजलेल्या आहे. आणि जर तुम्हाला कदाचित थोड्याशा त्या कच्च्या वाटत आहे किंवा अजून यामध्ये पाणी असायला पाहिजे असं वाटत असेल, तर प्लेटमध्ये वरून पाणी टाका थोडंसं, आणि ते गरम झाल्यानंतर या शेवळ्यामध्ये टाका. आणि ज्या काही थोड्याफार शिजायच्या बाकी असतील तर या पाण्याने त्या शिजून तयार होतील. आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे का शेवया शिजवताना भरपूर पाणी टाकतात आणि ते शिजवून तयार करतात. त्यानंतर त्या एखाद्या स्टीलच्या चाळणीमध्ये टाकून त्यातील पाणी काढून टाकतात, परंतु त्यामध्ये जे काही सत्व आहे ते पूर्णपणे निघून जाते. असं करायला नको. ज्यांना मोकळ्या मोकळ्या शेवया खायला आवडतात तर त्या अशा पद्धतीने शिजवूनही खाऊ शकतात. तर बघा शेवया मस्त मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे. थोडंसं आता आपण एखादा मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. तर बघा शेवया मस्त शिजून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता त्या अजिबात एकमेकाला चिटकलेल्या नाही आणि मस्त मोकळ्या मोकळ्या तयार झालेल्या आहे. शेवया आणि रस खातात हे आपण बघितलेलं आहे, परंतु भातावरही रस घेऊन खाल्ला जातो. तसेच कुरडया, पापड, भजी, मांडे म्हणजेच पातळ रोट्या याच्यासोबतही रस खाल्ला जातो. आणि काहींना तर रस न खाता फक्त प्यायला आवडतो. आणि काही जण तर असे आहे की त्यांना आमरस अजिबात आवडत नाही, तर ते फक्त आंबा कापून खाऊ शकतात. तर असेही भरपूर आहेत. तर अशा प्रत्येकाच्या आवडी असतात. तर बघा आता शेवया मस्त तयार झाले आहे आणि आपण थंड करून घेतलेली आहे, कारण आपण यावरती रस टाकणार आहोत. जर तुम्ही शेवया गरम असताना रस टाकला तर कदाचित चवीमध्ये फरक पडू शकतो. म्हणून शेवया तुम्ही थंड करून घ्या आणि त्यानंतर सर्व करा. आणि याच्यावरती आता मस्त साखर टाका तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार. भरपूर साजूक तूप टाका आणि आमरस टाका आणि मस्त मिक्स करून खाऊन बघा. तर तुम्हाला बघा आवडते की नाही. ही पद्धत कुठे कुठे वापरतात. चवीला असलेले विविध वैविध्य खासच आहे. तर बघा माझ्या आवडीचा आमरस आणि शेवया तयार आहे. आता मी मस्त हे खायला घेणार आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण बरेच अशी मंडळी आहेत की ज्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायची, वेगवेगळे पदार्थ खायची सवय असते. त्यांच्यासाठी ही खास मेजवानी आहे. कारण आपण नेहमीचं आपलं जेवण खाऊन खाऊन कंटाळतो. काहीतरी आपल्याला वेगळं खावंसं वाटतं, वेगळं असं करावंसं वाटतं. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. आणि जर तुमच्याकडे शेवया आहेत तर काही लोक फोडणीच्या शेवयासुद्धा करतात. जसं आपण मॅगी तयार करतो, मॅगी बनवतो, तशाच प्रकारे ह्या शेवयासुद्धा केल्या जातात आणि खाल्ल्या जातात. परंतु अशा प्रकारची स्वीट डिश जर तुम्हाला खावीशी वाटत असेल तर अवश्य खाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मंडळी.